सर्वांना नमस्कार. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज 10 मार्च 2024. नुकतीच 8 तारखेला महाशिवरात्र झाली. काल अमावस्या झाली. आपण हल्ली बरेच दिवसात अमावस्येचं मेडिटेशन पण घेतलं नव्हतं. म्हणून मी म्हटलं की शिव शिवस्वरोदय शास्त्र याचा श्वासावर खूप मोठा भर आहे. तर श्वास आणि उच्छ्वास आणि त्याच्यातून होणारे वेगवेगळे संवाद हेच शिवाचं जे कार्य आहे, आपण म्हणतो ते श्वासाचं कार्य आहे, ब्रेथ. आणि म्हणून आज मी ब्रेथ हा विषय घ्यायचा ठरवला, श्वास हा विषय घ्यायचा ठरवला ध्यानासाठी. आणि त्याचं अजून एक औचित्य असं की सहसा महाशिवरात्रीच्या आसपास श्वासावरचं एखादं वर्कशॉप आम्ही नेहमीच घेत आलोय. तर ह्याही वर्षी आता श्वासाचं वर्कशॉप आहे आपलं. अर्थातो स्वर जिज्ञासा असं त्या वर्कशॉपचं नाव आहे, अंडरस्टँडिंग ब्रेथ. हे जे वर्कशॉप आहे हे निवासी शिबिर आहे. कारण श्वास हा खूप मोठं अस्त्र आहे, आपल्यात परिवर्तन घडवून आणण्याचं खूप मोठं अस्त्र आहे. आणि खूप प्रभावी, अतिशय म्हणजे खूपच अतिशय प्रभावी अस्त्र आहे. आणि त्याच्यामुळे श्वासाचं जे जे वर्कशॉप आम्ही आतापर्यंत घेतलंय ते निवासी शिबिरच घेतलीत. कारण निवासी शिबिरात अशासाठी की जर काही तिथल्या तिथे काही, आपण म्हणू ज्याला साईड इफेक्ट हल्लीच्या भाषेत म्हणतात, की तिथल्या तिथे जर काही कोणाला साईड इफेक्ट झाला, कारण आपल्याला त्याचा अर्थ कळणार नाही काय घडताय काय नाही ते. मग तिथे अंडर ऑब्झर्वेशन माझ्या असलं की मला तिथल्या तिथे तिथे काय रेक्टिफिकेशन करायचं ते कळू शकतं. आणि तिथल्या तिथे होतं असं अनेक वेळेला घडतं. कारण श्वास हा तुमच्या खूप खोल सबकॉन्शियस आनंदमय कोशापर्यंत पोचतो. श्वासाने आपण जे काही कार्य करतो, जे काही श्वासावर साधना करतो, ती सगळी साधना तुमच्या अगदी आनंदमय कोशापर्यंत जाते. आणि अर्थातच मंथन आपल्या शरीरात होतं. आणि आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे की मंथन केल्यावर पहिलं काय बाहेर पडतं, तर हालाहल बाहेर पडतं. आणि काही वेळेला ते समजा अधिक प्रमाणात बाहेर पडलं आणि आपल्याला झेपलं नाही, असं काहीतरी झालं, तर काय करायचं. तर अंडर ऑब्झर्वेशन असलं तर मला तिथल्या तिथे जसं शंकराने तिथल्या तिथे हलाहल ते पिऊन टाकलं. म्हणजे त्याने तिथल्या तिथे त्याचा निर्णय घेतला, डिसिजन घेतला. आणि त्याच्यामुळे देवांना त्याचा त्रास झाला नाही. आणि किंवा हलाहल ते काही दैत्य पण घ्यायला तयार नव्हते, मंथनातून निघालेल्या हलाहल दैत्य आणि देव दोघांनाही घ्यावं लागलं नाही, ते शंकराने घेतलं. तर इथे शंकर म्हणजे द हिलर. हिलर जो असतो, जो फॅसिलिटेटर असतो, तो त्यांना माहिती असतं की हे हँडल कसं करायचं. तर ते तिथल्या तिथे ते त्याचं रूपांतरण करण्याची जी क्षमता आहे ती आपल्यातच असते. त्याचा उपयोग करून म्हणून ते निवासी शिबिर असते. पण अक्षरशः श्वासाने श्वास आणि उच्छ्वास म्हणजेच ते जे मंथन आहे, असं असं केलेलं देव आणि दैत्य यांनी केलेलं जे मंथन आहे, त्या मंथनातून खूप गोष्टी बाहेर पडतात. आपल्याला लक्षात ठेवायचं की त्याच्यातून आपल्याला नंतर रत्न बाहेर काढायचे. आपल्या अंतरंगात जे अडकून पडलेलं आहे त्याला बाहेर काढायचंय, त्याच्यासाठी हे करायचंय. पण दुर्दैवाने सुरुवातीला हलाहलच बाहेर पडतो. आणि नि, हा एक निसर्गाचा नियम आहे, सृष्टीचा नियम आहे, त्याच्यामुळे ते तसंच घडतं. तर ते हँडल करण्यासाठी म्हणून अंडर ऑब्झर्वेशन म्हणून गुरुच्या सान्निध्यात, टीचरच्या सान्निध्यात, जी व्यक्ती ह्याच्यातून गेलेली आहे, ज्याला ह्याच्यातली पूर्णपणे माहिती आहे, अशा व्यक्तीच्या सान्निध्यात हे करावं. आपलं आपलं करायला जाऊ नये असं सांगितलं आहे. म्हणून हे वर्कशॉप आपण जे घेतोय ते 3 दिवसाचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे, इव्हन हॉस्पिटल्समध्ये वगैरे जेव्हा कोणाला ठेवलं जातं काही असतं, तर 72 अवर्स ऑब्झर्वेशन असतं, बरोबर आहे ना. तर 72 अवर्स इज अ क्रिटिकल पॉइंट की जिथे परिवर्तन घडतं. तर म्हणून 72 अवर्स आपण जेव्हा त्या वातावरणात असू, तर आपल्यात निश्चितच परिवर्तन घडवू शकतं, घडेल. आणि म्हणून ते 3 दिवसाचं शिबिर आपण घेतो.
शनिवार, रविवार आणि सोमवार असे 3 दिवस आपण हे शिबिर घेतोय. मला वाटतं ग्रुपवर मी ते पोस्टर टाकलेलं आहे, त्यामुळे इथे मी काही ते पोस्टर हायलाईट नाही करत. पण अजूनही कोणाला जॉईन व्हायचं असेल तर जॉईन व्हा. भरपूर जण जॉईन झाली आहेत, पण सुदैवाने ह्यावेळेला रिसॉर्टवर आपण ते घेत असल्यामुळे तिथे कपॅसिटी जास्त आहे. एरवी मी घरी घेते त्यामुळे कपॅसिटी कमी असते. म्हणजे 15च्या वर घेता येत नाही. यावेळेला घेता येणार आहे, त्यामुळे जरूर जास्त जणांनी आलं तरी चालणार आहे. 1-2 दिवसात तुम्ही नावं दिलीत तरी चालणार आहे. श्वासातून आपल्या स्वतःत परिवर्तन करून घ्यायचं. त्याच्या ज्या युक्त्या आहेत श्वासाच्या, त्या श्वास हँडल कसा करायचा, श्वास समजून कसा घ्यायचा, तर हे सगळं आपण त्या वर्कशॉपमध्ये करणार आहोत. कोणी प्रश्न विचारेल एखाद्या वेळेला, म्हणजे आपल्याला लागले सगळं यायला लागेल का, असं नसतं. पण आपल्याला जुजबी एंट्रन्स एक्झाम म्हणतो ना, तशी आपली ती एक एंट्रन्स एक्झाम होते. अच्छा, ह्या श्वासाच्या एवढ्या कक्षा आहेत होय, एवढं काही आपण श्वासातून करू शकतो, ह्याचा थोडासा अनुभव आणि अंतरंगात आपल्यात झालेलं परिवर्तन आणि त्याच्या जोडीला त्याच्यातलं ज्ञान, म्हणजे आपल्याला निदान कळलं तरी पाहिजे ह्याच्या क्षमता काय आहेत. आणि मग करायचं की नाही ते आपल्यावर असतं शेवटी. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. म्हणजे नुसतं मला माहितीये की श्वासातून परिवर्तन करता येतं म्हणजे परिवर्तन घडतं असं नाही. किंवा मला माहितीये हे असा असा श्वास घेतला ना की असं असं होणार, तर हे तर ज्ञान झालं त्याच्यात. पण त्याचा विनियोग जोपर्यंत तुम्ही करत नाही त्या ज्ञानाचा, म्हणजे ऍक्शन घेत नाही त्या ज्ञानाच्या अगेन्स्ट, तोपर्यंत त्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. ते ज्ञान फोल असतं. या दृष्टीने हे वर्कशॉप्स खूप महत्वाची आहेत. आणि मला सांगायला खूप आवडतं की आपण संवाद सेंटर मध्ये ज्ञान, ध्यान, कर्म आणि भक्ती असे चारही जे योग आहेत, त्या चारही योगांचा एकत्रितपणे आपण तिथे कार्य करतो. त्या चारींना एकत्र घेऊन तोच योग आपण घडवतो. कारण दैनंदिन आयुष्यात आपल्या बदल झाले पाहिजेत, हे त्याच्यातला मुख्य भाग आहे. आपल्याला रोजचं जीवन आपल्याला हँडल करता आले पाहिजे. आपल्याला येणारे प्रॉब्लेम्स, आपले जे राग, लोभ, हे जे आपले मोह होत असतो आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा, मी अगदी मोठ्या गोष्टींपर्यंत जात नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जरी आपल्याला परिवर्तन करता आलं, स्वतःला हँडल करता येऊ शकलं, तर त्याच्या एवढं आपलं आयुष्य सुंदर जाणार याच्यात खात्री बाळगावी. म्हणजे म्हणजे लागलीच आयुष्यातले प्रॉब्लेम्स निघून जातात असं आहे का? नाही. पण जेव्हा प्रॉब्लेम मोठा असतो आणि आपली शक्ती कमी पडते, तेव्हा आपल्याला तो प्रॉब्लेम हँडल करता येत नाही आणि आपण घसरतो, आपण पडतो, आपण रडतो, आपण काय म्हणतात त्याला, एन्झायटी मध्ये जातो किंवा डिप्रेशन मध्ये जातो, असं होतं जेव्हा प्रॉब्लेम मोठा आणि आपली शक्ती कमी. पण हे जर प्रॉब्लेम तेवढाच आहे, मोठा आणि लहान असं नाहीये, पण आपली शक्ती जर त्या प्रॉब्लेम पेक्षा मोठी असेल, म्हणजे आपल्या शक्तींची वृद्धी, आपल्यातल्या गुणांची वृद्धी करणं हे खरं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे ह्या अशा सगळ्या आपल्या हिलिंगच्या वर्कशॉप्स मधनं, मेडिटेशनच्या वर्कशॉप्स मधनं आपण हे करत असतो. सिंगल सेशन्स पण आपली होत असतात. इथे बरेच जण आहेत जे रेग्युलर आपल्या बुधवारच्या वगैरे सेशन्सना येतात. आणि जे रेग्युलर येणारे आहेत त्यांना माहिती आहे स्वतः किती परिवर्तन झालेलं आहे आतापर्यंत आपल्यात. पण शेवटी नित्य साधनेला पर्याय नाही, आणि नित्य साधनेने खरं परिवर्तन घडायला लागतं आणि आमूलाग्र बदल आपल्यात घडायला लागतात. याचा अनुभवच घ्यायला लागतो. आणि आठवड्यातून एकदा तरी नित्य साधना म्हणजे नित्य ध्यान करावं. आणि वारी जशी वर्षातून एकदा जातात, 15 दिवस वारी केलीत की त्यांना तो डोस आहे तो वर्षभरासाठी पुरतो, तो आनंदाचा डोस आहे तो. तसं हिलिंग सुद्धा असंच आहे की आठवड्यातून एखादं एखादं सेशन करायचं. म्हणजे जशी आपली रोजची पूजा असते, रोजचं पण काहीतरी करायचं थोडंसं. मग आठवड्यातून एकदा आपण काहीतरी व्रत वैकल्याचा एखादा वार करतो, मग त्या दिवशी विशेष पूजा करतो. आणि मग मासिक लेवलला, मंथली लेवलला एखादं आपलं असतं. तसंच हिलिंगचं सुद्धा आहे की दैनिक दैनिक काहीतरी करायला पाहिजे. मग प्रत्येक आठवड्याला काहीतरी करायला पाहिजे.
एक महिन्यातून एकदा काहीतरी त्याच्यापेक्षा मोठं त्याच्यापेक्षा मोठं असं आपण करत गेलं पाहिजे. असं वार्षिक 6 महिन्यांनी वार्षिक असं आपण वर्कशॉप्स केली पाहिजेत आणि स्वतःची वृद्धी स्वतःच घडवून आणली पाहिजे. आणि आपण म्हणतो ना इन्व्हेस्ट राईटली, कारण शेवटी कुठेही आपल्याला हे काही करायचं झालं की अर्थातच आर्थिक ह्याचा संबंध येतोच. तर वी हॅव टू लर्न टू इन्व्हेस्ट राईटली. म्हणजे काय आहे, जो जो पैसा आहे आपण दैनिक ह्याच्यामध्ये किती खरेदी करत असतो, किती विनाकारण खर्च करत असतो, चैनीत खर्च करत असतो, त्याच्याऐवजी जर आपण आपल्या आत्मवृद्धीसाठी, आपल्या कायमस्वरूपी टिकणाऱ्या आनंदाच्या वृद्धीसाठी जर तो खर्च केला, तर आपल्याला लक्षात येईल की वी हॅव इन्व्हेस्टेड राईटली. आणि कारण क्षणिक जो पैसा खर्च करतो तो क्षणिकच आनंदासाठी उपयोगी पडतो, परत दुसऱ्या दिवशी ये रे माझ्या मागल्या होतं. पण जसं असं हिलिंगच्या संदर्भात, ध्यानाच्या संदर्भातली जी काही ट्रेनिंग्स असतात, वर्कशॉप्स असतात, ती आपण केली तर त्याच्यात जो आपण आपण आर्थिक इन्व्हेस्टमेंट करू, ती आपल्याला ह्याच आयुष्यात नव्हे तर पुढच्या आयुष्यात सुद्धा उपयोगी पडते. एवढे स्ट्रॉंग त्याच्या गोष्टी असतात. तर आता एवढं प्रिॲम्बल दिल्यानंतर आता आजचा जो आपला विषय आहे त्याच्याविषयी थोडस सांगणार आहे. आधी ब्रेथ विषयी थोडस माझा जो अनुभव आहे, थोडासा अभ्यास आणि थोडासा अनुभव, असं थोडासा कथन करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण श्वासावरचं ध्यान घेणार आहोत. जे 4 वाणी आपल्याकडे सांगितलेले आहेत, नादब्रह्म आणि 4 वाणी, वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा, त्याच्याविषयी थोडस सांगणार आहे. आणि मग आपण पुढे पुढे जाऊयात ध्यान घ्यायला. मी आता स्क्रीन शेअर करते. तर श्वास आणि 4 वाणी याच्याविषयी आता थोडस सांगणार आहे. हे सगळे संवाद सेंटरचे आपले प्रोग्राम्स आहेत. अनेकविध प्रोग्राम्स घेतो जेणेकरून आपलं चित्त शांत व्हावं, जे विकार आहेत ते कमी व्हावेत आणि आपले गुण वृद्धिंगत व्हावे, यासाठीच ही सगळी वर्कशॉप्स असतात. मी काही ते फुल स्क्रीन करणार नाहीये, पण मग मला तुम्ही दिसत नाही नाहीतर. तर हे जे विश्व आहे हे आपण नादब्रह्म आहे असं म्हणतो. शब्द ब्रह्म असाही शब्द प्रयोग केला जातो. आणि याला आपण ज्याला व्हायब्रेशन्स म्हणू, तर वर्ल्ड इज द कॉस्मॉस इज फुल ऑफ व्हायब्रेशन्स. हे आज सायन्सने खूप गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत. त्याच्यात सूक्ष्म भेद आहेत. नादब्रह्म आणि शब्दब्रह्म मध्ये सूक्ष्म भेद आहेत. तर नादब्रह्म म्हणजे जे आहे ते, जस्ट व्हॉट इज, इजनेस, एमनेस, बीइंग, जस्ट बीइंग, जे काही कॉस्मॉस आहे, जे काही त्याच्यात चाललेलं आहे ते. आणि शब्दब्रह्म म्हणजे त्याच्यात कुठेतरी स्फुट प्रकार आहे. म्हणजे शब्दाचं नादाचं रूपांतरण शब्दामध्ये करण्याची जी प्रक्रिया आहे ते घडतंय, त्याला आपण शब्दब्रह्म म्हणू. त्यामुळे शब्दब्रह्म हे मनुष्याच्या लेव्हलला येतं, तर नादब्रह्म हे सृष्टीच्या लेव्हलला येतं. आणि व्हायब्रेशन्सचं काही असं विभाजन केलेलं नाहीये, परंतु आपण नाद आणि शब्दाचा असं थोडस विभाजन करू शकतो. तर असे काही स्फोटवाद म्हणून एक थिअरी आहे. तर त्याच्यामध्ये काही शब्दांचे प्रयोग आहेत. तर ते थोडस मी काही माझा अभ्यास असा नाहीये ह्या स्फोटवादाचा वगैरे, तरी मला जे काही ध्यानातून आणि ह्या गोष्टी समजल्या उमजल्या त्या मी सांगण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे त्या समजा काही टॅली झाल्या नाहीत आपल्या भर्तृहारीने वगैरे जे सांगितलंय, पाणिनीने सांगितलंय त्याच्याशी, तरी ते माझा अनुभव म्हणून समजून घ्या. तर स्पंदन आणि स्फोट असे 3 लेव्हल्स आहेत या नादब्रह्माच्या. स्पंद म्हणजे
नुसतं ते मी मगाशी जे म्हटलं की जे आहे ते त्याच्यात स्पेसिफिक काहीही ऍक्टिव्हिटी अशी नाहीये, बस ते आहे असं नुसतं चाललंय. म्हणजे एक अ, आपण असं म्हणू की नुसती एखादी वस्तू आहे, स्टॅटिक आहे, स्टॅटिक लेवलला आहे, पण त्याच्या आतमध्ये सूक्ष्म व्हायब्रेशन्स असतात, पण तरी ती हलत नाहीये. तसं ते स्पंद म्हणजे नुसताच असा ती जी लब डब मुवमेंट असते किंवा एक एनर्जीचा नुसता बॉल आहे असं आपण म्हणू. म्हणजे आतमध्ये ते इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन त्यांची हालचाल चालू आहे, पण ती कळत काहीच नाही. हा, ते स्पंद म्हणायचं त्याला. आता स्पंदन म्हणजे काय आहे, असे जेव्हा दोन अणू एकत्र येतील आणि ते एकमेकांबरोबर काहीतरी संवाद करायला लागतील, तेव्हा ते स्पंदन निर्माण होईल त्यांच्यात. म्हणजे त्यांच्यात काहीतरी बोलणं चालू होईल, एकमेकांच्या अ, परिभाषा चालू होईल, काहीतरी संवाद त्यांच्यात काहीतरी चालू होईल, आणि त्याला आपण स्पंदन असं म्हणू. म्हणजे गिव्ह अँड टेक चालू होईल काहीतरी. आणि मग ह्या गिव्ह अँड टेक मधून स्फोट निर्माण होतो, म्हणजे त्याच्यातून काहीतरी परिवर्तन घडतं जेव्हा त्यांचा मेळ होतो. आधी नुसताच संवाद आहे लांबून, म्हणजे आपण फोनवर बोलतोय तसा फोनवरून बोलण्यासारखा त्यांचा एकमेकांशी संवाद लांबून होतो. मन की बात, तर मन की बात सारखा त्यांचा एकमेकांशी संवाद होतो. आणि मग नंतर त्यांचा एकमेकांशी जेव्हा फिजिकल लेवलला संबंध येतो, तेव्हा त्यांचे टक्कर होते अक्षरशः, आणि एक स्फोट होतो. आणि त्या स्फोटातून ते मी दोन अणू असं म्हणते, हे सगळ्या लेव्हलला आहे. अणूपासून अगदी ब्रह्मांडाच्या लेव्हलला सगळे आहेत, छोट्या बॉडी पासून मोठ्या बॉडी पर्यंत. टू बॉडीज कम टुगेदर, आणि जेव्हा त्यांची टक्कर होते एकमेकांची, तर त्याच्यातून स्फोट होऊन त्याच्यातून काहीतरी नवीन पदार्थ निर्माण होतो. म्हणजे तेच आपण ज्याला शिवाचं कार्य म्हणतो ना, म्हणजे काहीतरी नष्ट होतं आणि त्याच्यातून काहीतरी त्याच रिसायकलिंग सारखं होतं, म्हणजे तेच जुने पदार्थ, पण त्याच्यातून आता काहीतरी नवीन निर्मिती होते. हे स्पंद स्पंदन आणि स्फोट असं त्याचं आपण म्हणू लिनियर लेवलला ते काम करतो. तर आपल्याकडे जे मरुत म्हटलंय, आपण श्वासावर बोलतोय म्हणून श्वासातले हे शब्द सांगते. मरुत, मरुत हा स्पंद लेवलला आहे. कॉस्मिक लेवलला जो काही ब्रेथचा म्हटलं तर तो हालत नाहीये, पण म्हटलं तर तो स्थिर पण नाहीये, अशा लेव्हलचा जो आहे तो मरुत आहे. आणि नंतरची लेव्हल आहे जी स्पंदनाची लेव्हल आहे, ती प्राणाची लेव्हल आहे. भरपूर एनर्जी आहे आणि आता कधीही त्याचा स्फोट होऊ शकतो. फक्त संवाद होण्याची प्रक्रिया आवश्यक आहे आणि त्यांचा स्फोट होऊ शकतो. अशी जी लेव्हल आहे मरुताची, ती प्राणाची लेव्हल आपण म्हणू शकतो. आणि मग त्याच्यानंतर त्याचा विनियोग होतो आणि त्याच्यात परिवर्तन होतो, त्याला गती मिळते. त्याचा एक इकडे जातो, एक तिकडे जातो, एक वर जातो, एक खाली जातो, एक गोल फिरतो, अशा वायूच्या गती वेगवेगळ्या निर्माण होतात. आणि जो वायू आहे, जो इंडिव्हिज्युअल लेवलला आपल्याला उपयोगी पडतो, तो वायू. आणि ह्या सगळ्याला जोडणारा जो दुवा आहे तो म्हणजे आपला श्वास. जो श्वास, या श्वासात मरुत सुद्धा आहे, त्या श्वासात प्राण सुद्धा आहे, आणि या श्वासात वायू सुद्धा आहे, जो आपल्याला कळतो. ह्या बाकीच्या तीन लेव्हल्स आहेत, मरुत, प्राण आणि वायू, या कळण्याच्या लेव्हल्स नाही आहेत, आपल्याला कळू नाही शकत आहे. आपल्याला एवढ्या सूक्ष्म लेव्हलच्या गती, एवढ्या सूक्ष्म आपण स्वतःला ट्रेन नाही केलेलं. कळू शकेल का? थेरॉटिकली येस, थेरॉटिकली आपल्याला हे सगळं कळू शकतं, परंतु आपल्याला त्यासाठी ट्रेनिंग घ्यायला लागतं. आणि ट्रेनिंग म्हणजे काय, तेच मी म्हटलं ना, ते ध्यान करावं लागतं. श्वासाचं जरा अनुभूती घ्यायला लागते, त्याच्यातून आपण स्वतःचं परिवर्तन घडवून आणायला लागतं. तेव्हा आपल्याला कळतं की श्वासातून परिवर्तन कसं घडतं. आणि मग आपल्याला थोडीशी ही मरुत, प्राणवायू ह्या लेवल्स आपल्याला कळायला लागतील. सूक्ष्म, अतिशय सूक्ष्म, अतिसूक्ष्म अशा ह्या लेवल्स आहेत. तर स्पंद आहे ही स्टॅटिक एनर्जी, तर अर्थ एलिमेंट सारखं त्यात काही हालचाल नाहीये फार. मग स्पंद हे कळण्याच्या दृष्टीने मी सांगते हा, स्पंदाचं रिलेशन अर्थ एलिमेंटशी नाहीये, म्हणून मी लाईक म्हटलंय तिथे. स्पंद म्हणजे अर्थ एलिमेंट नव्हे.
पण अर्थ जशी हलत नाही, काही नाही, पण प्रचंड एनर्जी कंटेंट आहे त्याच्यात, तसा स्पंद आहे. मग स्पंदन म्हणजे पाण्यासारखं कायनेटिक एनर्जी आहे, हलणार, ते हलणारी एनर्जी आहे, प्राणशक्ती आहे ती. सतत इट विल नॉट स्टे स्टॅटिक. ते स्टॅटिक राहूच शकत नाही, सारखं हलताय, सारखं हलताय, म्हणून त्याला स्पंदन म्हटलंय. आणि मग स्फोट म्हणजे जेव्हा हेच पाणी आहे, ते ते हीट अप झालं, त्याला फायर एलिमेंट आला, की ते कसं लागलीच बुडबुडे यायला लागतात, उकळायला लागतं, त्याची वाफ व्हायला लागते, त्याच्यात परिवर्तन घडायला लागतं. तर ट्रान्सफॉर्मिंग एनर्जी आहे. तर ते बर्स्ट आउट, त्याचे बुडबुडे यायला लागतात ना आतमधून, असं असं व्हायला लागतं, आणि इट स्टार्ट बर्स्टिंग आउट. तर ते स्फोट आहे आणि इंटरचेंजेबल आहे. आणि हा जो स्फोटवाद आहे तो असं सांगतो की सगळ्या गोष्टी इंटरचेंजेबल आहेत. म्हणजे दुःखाचं सुखात, सुखाचं दुःखात, दोन्हीचं एकमेकात परिवर्तन करता येतं. विषाचं अमृतात, अमृताचं विषात परिवर्तन करता येतं. कुठल्याही वायूच्या वेगाचं, कुठल्याही वायूच्या वेगात, म्हणजे पंचप्राण आपल्याला माहिती आहेत, ऐकून तरी माहिती असतील सर्वांना. तर कुठलाही प्राण हा कुठल्याही ह्याच्यात रूपांतरित करता येतो. तो जो स्फोटवाद आहे, ती जी ट्रान्सफॉर्मिंग एनर्जी आहे, तिथे जर आपण कनेक्ट केलं, त्या फायरला जर आपण कनेक्ट केलं, त्या अग्नीला जर आपण कनेक्ट केलं, तर आपल्याला आपल्यात परिवर्तन घडवून आणता येईल. एखादं दुखणं आहे आपलं, इलनेस आहे, एखादं दुःख आहे आपल्या आयुष्यात आलेलं, फिजिकल लेवलचं असेल, मानसिक असेल, वैचारिक असेल, कुठल्याही लेवलचं, तर ते आपल्याला रिव्हर्स करता येईल. आणि ही शक्ती आपल्यातच आहे. फ्री विल ओव्हर डेस्टिनी मध्ये, योग वसिष्ठामध्ये, वसिष्ठ मुनी डेस्टिनी मानतच नाहीत. ते म्हणतात प्रारब्ध असं काही नाहीच आहे, सगळं तुमचं कर्म, पुरुषार्थच आहे, तुम्ही जे कराल ते फ्री विल तुमच्यावरच अवलंबून आहे. आणि हे मनुष्य योनीसाठी सांगितलंय, अर्थातच त्यांनी पुरुषार्थ हा मनुष्य योनीसाठी येतं, आपणच करायला पाहिजे. आपण काहीच केलं नाही म्हणजे आपल्या उन्नतीसाठी जर आपण काहीच केलं नाही तर आपली अधोगती निश्चित. त्यामुळे आपल्याला उन्नत व्हायचं असेल, कुठल्याही अंतरंगाच्या लेव्हलला उन्नत व्हायचं असेल, आपल्याला आनंदाकडे प्रवाहित व्हायचं असेल, आपला आनंद वृद्धिंगत करायचा असेल, तर आपल्याला ह्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. तर भर्तृहरी हे हे आधी राजा राजा होता भर्तृहरी, आणि नंतर त्यांनी संन्यास घेतला, आणि त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे भर्तृहरीने. तर त्यांनी असं सांगितलंय की हा जो स्फोटवाद आहे ते त्यांना त्यांचं त्याच्यात योगदान आहे, असं सांगतात की त्यांनी हा स्फोटवाद लिहून काढला म्हणा किंवा सांगितला. तर त्यांनी त्यांचं मला जे काही थोडंसं कळलंय त्याच्यातून ते असं आहे की जे कॉस्मिक लेव्हलला जे काही घडतंय, आपल्या दृष्टीने मी आता हे सांगते, ऍक्च्युअल स्फोटवाद नाही मी सांगत आहे, पण आपल्या दृष्टिकोनातून, आपल्याला हिलिंगच्या दृष्टिकोनातून, आपल्या साधनेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय कळणं अपेक्षित आहे ते मी सांगते. की जे कॉस्मिक लेव्हलला, जे सृष्टीच्या लेव्हलला, बाह्य सृष्टी, आपली अंतरंगातली सृष्टी, त्या लेव्हलला जे काही चालू आहेत, हे फोर्सेस जे काही काम करतायत, आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आत्मिक, हे जे काही फोर्सेस काम करतायत, एकमेकांबरोबर संवाद करतायत, तर त्याच्यातून जो स्फोट होतोय, तो जर आपण योग्य प्रकारे स्फोट वापरला त्याचा, तर त्याच्यातूनच आपल्याला आपली प्रतिभा विकसित होते, आपली प्रज्ञा विकसित होते, आपल्याला जे कॉस्मिक संदेश आहेत, सो दॅट वी अलाइन अवर सेल्फ विथ द कॉस्मिक वर्ल्ड. एक असं लक्षात घ्यायचं, आपण जेव्हा कॉस्मॉस, आपण जेव्हा सृष्टीशी संलग्न असतो, आपण जेव्हा सृष्टीशी अलाइंड असतो, तेव्हा आपल्याला दुःख दुःख नसतं. वी आर विथ द फ्लो ऑफ व्हॉट एव्हर इज अराउंड अस, तेव्हा आपण दुःखी नसतो. आपण जेव्हा सृष्टीशी भांडायला जातो, फ्रिक्शन करायला जातो, मी करायला जातो, माझं हे दिलंय तसं नाहीये, वेगळं मला काहीतरी हवंय, असं करायला जातो, तेव्हा दुःख वाढतं. तर हे जे स्फोट आहे, तो जर आपल्याला आनंदात परिवर्तित करण्याची आपल्याला क्षमता आपली निर्माण झाली, तर आपल्याला आपल्यात प्रतिभा जागी होते,
आपली प्रज्ञा जागी होते, म्हणजे कॉस्मिक इंटेलिजन्स जो आपल्यामध्ये आतमध्ये पण आहे तो जागा करण्याची प्रक्रिया ह्याच्यातून होते. असं लक्षात घ्यायचं की हा जो स्फोट आहे हा बाहेरच्या जगताशी जो संबंध आहे त्याचा, तो वैखरी वाणीने संबंध आहे. तर वर्ण त्याने वर्ण, पद आणि वाक्य अशा तीन ह्याच्यात वर्णस्फोट, पद स्फोट आणि वाक्यस्फोट असे तीन त्याच्यात विभाग केले. त्याच्यात आपण जास्त जायला नको, पण असं लक्षात घ्यायचं की ते लिनियर आहे. म्हणजे बाहेरच्या जगतात जे आहे ते सगळं लिनियर आहे, आणि वैखरी म्हणजे डिस्टॉर्टेड असाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे जे काही ती प्रतिभा आणि प्रज्ञा आपल्या आतमध्ये विस्डम आहे ते बाहेर पडताना डिस्टॉर्टेड होऊनच बाहेर पडतं, ते डिव्हाइड होऊन बाहेर पडतं. त्यामुळे ते कधीच जसंच्या तसं आपल्याला सांगताही येत नाही आणि कळूही शकत नाही. कारण ते लिनियर आहे, ते एकमेकात मर्ज होऊच शकत नाही, ते एका पाठोपाठ एक जात. आणि तेच जे इंटरनल आहे, तो जो आतला साऊंड आहे, हा तो जो आतमध्ये एनर्जी आहे, ती मात्र एकात्मतेची एनर्जी आहे, ती कनेक्टिव्हिटीची एनर्जी आहे, आपल्याला कॉस्मिक लेव्हलला, सृष्टीच्या लेव्हलला कनेक्ट करणारी एनर्जी आहे. आणि असे हे स्फोटाचे तीन वाणी भरतृहाने जी तीन वाणी सांगितली आहेत. आपल्याकडे वेदांमध्ये चार वाणी सांगितलीत, परा, पशंती, मध्यमा आणि वैखरी. पण भरतृहरींनी मात्र परावाणी विषयी भरतृहरी काही बोलले नाहीयेत, कारण मला वाटतं तिथे काही ऍक्टिव्हिटी करण्यासारखं नसतं म्हणून ते बोलले नसतील. हे बाकीच्या तीन वाणी आहेत तिथे आपण काहीतरी ह्युमन लेव्हलला, आपण काहीतरी मनुष्य लेव्हलला करू शकतो म्हणून ते फक्त तीन वाणींबद्दल बोलले असावेत. तर ते जे वैखरी वाणी आहे ती विकृत वाणी आहे, ती सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे आपण जिथे नेहमी म्हणतो ना की मी काहीतरी कोणाला तरी सांगितलं, आणि आपल्याला नेहमी सगळ्यांनाच म्हणजे झाडून सगळ्यांना आपल्याला असं वाटतं की नाही त्या व्यक्तीला ना कळलंच नाही मला काय म्हणायचंय. कारण कळणारच नाहीये, क्षमताच नाहीये, भाषेची शब्दांची क्षमताच नाही आहे की तुमच्या मनातलं समोरच्याला कळू कळू शकेल अशी क्षमताच नाही. कारण ती डिस्टॉर्टेड आहे, तो जो ध्वनी आहे तो नेहमी डिस्टॉर्टेड असतो. मग कुठली लेव्हल कळू शकते? मध्यमा लेव्हल आहे ती कळू शकते, हार्ट टू हार्ट टॉक. म्हणून आपल्याला कळू शकतं. प्रेम प्रेम जे आहे ना ते ह्या लेव्हलला, मध्यमेच्या हार्ट लेव्हलला आहे. इट कॅन बी अंडरस्टूड. सांगता नाही येणार आपल्याला, प्रूव्ह नाही करता येणार, पण समजू मात्र नक्की शकतो. आपल्या हृदयाची भाषा हृदयाला कळू शकते. आणि पश्चंती तरी सुद्धा मध्यमवाणी ही सब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज्ड आहे. माझ्या मनातलं आणि तुमच्या मनातलं वेगवेगळं असतं. हा, पण पश्चंती ही जी वाणी आहे ती सार्वभौमिक आहे आणि सार्वकालिक आहे. म्हणजे ती सृष्टीची भाषा आहे, ती सिम्बॉलिझमची भाषा आहे. इट इज अ लँग्वेज ऑफ सिम्बॉल्स. त्यामुळे ती प्राकृत आहे आणि त्याच्यामुळे ती काय म्हणायचं त्याला, सब्जेक्टिव्ह नसून ती सर्वांसाठी कॉमन आहे. आपण सर्वनाम म्हणतो ना, तसं सर्वनाम आहे, ते सगळ्यांसाठी कॉमन आहे, सगळ्यांसाठी एकच भाषा आहे ती. आणि परावाणी जी आहे ती ऑमनिसियंट, म्हणजे ती प्रज्ञेतून आलेली भाषा आहे. त्याच्याविषयी जसं भर्तृहरी काही म्हणत नाही, ती तर कळू शकते पण सांगता येणं शक्यच नाही. अशी विल विल लेव्हलला वैश्विक इच्छा जी आहे, आपण म्हणतो की पार्वतीला एक दिवस इच्छा झाली की मी सृष्टी निर्माण करीन, त्या इच्छेच्या लेव्हलला परा आहे. त्यामुळे तिथपर्यंत आपण काही अजून जायला नको, पण पश्चंतीपर्यंत आपण खरंच काही कार्य करू शकतो जे आपण करणार आहोत श्वासातून. तर मी थोडस रेप्रेझेंटेशनचा प्रयत्न केला इथे. मगाशी म्हटलंय तेच आहे हे. हे असं स्टील वॉटर आहे, म्हणजे ग्लासात पाणी भरून ठेवलंय, तिथे काहीही ऍक्टिव्हिटी होत नाही, तिथे काही नाही काही नाही. तर ही झाली परा लेवल. हा, मग हे आता हीट त्याला ऍड केली, आता ते गरम व्हायला लागलं पण अजून हालचाल काही नाही निर्माण झाली, तर ही झाली पश्चंती लेवल. आणि ही आता आहे इथे बुडबुडे पण यायला लागले. आता ऍक्च्युअल इंडिव्हिज्युअल लेवलला ऍक्टिव्हिटी तिथे दिसायला लागली.
हा, म्हणजे ह्याच्यामध्ये जे म्हटलंय कंडक्शन आणि कन्व्हेक्शन, हे जे आहे हे सगळं आता मध्यमा लेव्हलला यायला लागलं. आणि वैखरी लेव्हल म्हणजे ह्या पाण्याचं रूपांतरण वाफेत झालं. म्हणजे रूपांतरितच होतं ते. तर पाणी पाणीच राहत नाही. म्हणजे माझ्या मनात जो काही विचार आहे तो रूपांतरित होऊन बाहेर पडतो. म्हणजे मी म्हणते पाणी, पण ती वाफ होऊन बाहेर पडते. त्यामुळे वाफ बघणाऱ्याला पाणी काय आहे हे जसं कळू शकत नाही, तशासारखंच त्याचं रूपांतरण होतं विकृत लेव्हलला ते जाऊन पोचतं. अशा ह्या चार वाणी आहेत. आणि म्हणून कुठलीही ध्यान साधना करायची, काही करायची तर ती वैखरीपासून जरी आपण सुरू केली तरी वैखरी फक्त सुरू करण्यापुरती असं लक्षात ठेवायचं, कारण आपल्याला कमीत कमी मध्यमेपर्यंत जायचं आहे. आणि जर पश्चंती लेव्हलला जाऊ शकलो तर त्याहून उत्तम. आणि खरं जे परिवर्तन घडतं ते त्या पश्चंती लेव्हलला घडतं, ज्याला आपण आमूलाग्र बदल असं म्हणतो. मुळापासून बदल घडवून आणणं ते ह्या पश्चंती लेव्हलला घडतं. जेव्हा आपण आजच्या भाषेत आजच्या सायकोलॉजीच्या भाषेत बोलायचं तर आपण कलेक्टिव्ह कॉन्शियस किंवा कलेक्टिव्ह अनकॉन्शियस पर्यंत जाऊन जेव्हा काम करतो, त्या कलेक्टिव्ह मध्ये आपल्याला जाऊन काम करायचं आहे. हे तर इंडिव्हिज्युअल लेव्हलचं आहे, कलेक्टिव्ह नाही. इथे सबकॉन्शियस आहे. सबकॉन्शियस लेव्हलला जाऊन काम करतो तेव्हा सुद्धा खूप फायदा होतो. खूप म्हणजे खूपच. पण तो फायदा फक्त इंडिव्हिज्युअलाइज्ड असतो. इथे मात्र जे काम करतो, पश्चंती लेव्हलला जाऊन जे काम करतो ते मात्र त्या अक्षरशः प्राकृत लेव्हलला जाऊन काम करतो. मुळापासून परिवर्तन घडायला लागतं. म्हणजे मी माझ्यात परिवर्तन घडवलं की माझ्या आजूबाजूला सुद्धा निश्चित ते परिवर्तन घडतं, कारण ते सार्वभौमिक आणि सार्वकालिक असतं. म्हणजे माझ्यात झालेलं परिवर्तन बाकीच्यांवरही सहज परिणाम करून जातं. अशा लेव्हलचं ते परिवर्तन, आणि हेच आपल्याला व्हायला हवंय. आणि आज आपण जे ध्यान करणार आहोत ते असंच करणार आहोत. ध्यान श्वासावरचं ध्यान करणार आहोत. आता श्वासावरचं ते ध्यान आहे ते अनेक मंत्रांनी पण करता येतं, मंत्राच्या साधनेतून किंवा विदाऊट मंत्र. मंत्र न करता नुसतं श्वासाचा नाद ऐकून तिथपासून सुरुवात करता येते. लाऊड पासून वैखरीपासून सुरुवात करू शकतो, पण आज आपण वैखरीपासून नाही सुरुवात करणार आहोत. आपण डायरेक्ट मध्यमेच्या लेव्हलला सुरुवात करणार आहोत. आणि मध्यमेतून पश्चंतीपर्यंत पूर्ण जेव्हा साधना करतो आनापानसतीची किंवा विपश्यनेची साधना, तेव्हा वैखरी ते परा असं आपण जातो. आज मात्र आपण ही जी आधी ही लेव्हल आहे मध्यमा आणि पश्चंती, ह्या दोन लेव्हलला आपण आज काम करतो. तर आधी वैखरीतला साऊंड न बघता आपल्या आतला साऊंड आहे तो बघायचा आहे. तर तो मध्यमेच्या लेव्हलचा साऊंड असतो. म्हणजे आपल्या आतला जो थ्रॉबिंग साऊंड आहे त्या साऊंड पासून आपण सुरुवात करणार आहोत. आणि मग ते आपल्याला सिम्बॉल पर्यंत घेऊन जाता येतं का ते आपण बघूयात. आणि त्याच्यातून हे आपल्याला करता येत नाही, हे जे ब्लिस आनंद म्हटलेला आहे तो आपल्याला काहीच करता येत नाही, त्याच्यात तो घडतो. तिथे आपल्याला ऍक्टिव्हली काहीच करायचं नाही. आपल्याला ऍक्टिव्हली फक्त ह्या तीन गोष्टींवर करता येतं आणि ह्या गोष्टी आपोआप घडायला लागतात. तर आपण आता ध्यान करणार आहोत. त्यासाठी ध्यान करण्यापूर्वी जर कोणाला काही प्रश्न असेल तर फक्त विचारू शकता तुम्ही. मी तुम्हाला अनम्यूटचा ऍक्सेस देते. कोणाला प्रश्न असेल, म्हणजे ध्यान कसं करायचं या संबंधी प्रश्न असेल तर विचारा. बाकीचे इतरत्र प्रश्न आपण नंतर घेऊ ध्यान झाल्यावर. म्हणजे कळलंच नसेल मी काय, इन्स्ट्रक्शन्स येणारच आहेत ध्यानाच्या. आपण ध्यानाला सुरुवात करू. थोडं पाणी घेऊन बसला असालच, पण आता बहुतेक सगळ्यांना त्याची सवय झाली. थोडस पाण्याचा घोट एखादा प्या. असं लक्षात घ्यायचं की पाण्याचा घोट प्यायल्याने आपल्याला ते परिवर्तन घडवायचं आहे ना. तर परिवर्तन घडवण्यासाठी
वॉटर एलिमेंटची खूप गरज आहे. म्हणून आपल्या शरीरातलं वॉटर एलिमेंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी एक घोटभर पाणी प्यायचं, की आपल्या शरीरातलं वॉटर एलिमेंट फ्लुइडिटी ऍक्सेस होते, ऍक्टिव्हेट व्हायला लागते. आणि पाणी म्हणजे परिवर्तन. पाणी ज्या ग्लासमध्ये जातं त्याचा शेप घेतं ना, तसं आपण ध्यान करायला लागलं की ते पाणी ध्यानात्मक होणार आहे. आपल्यातला वॉटर एलिमेंट आहे ते. त्यामुळे ते सहज परिवर्तन घडवून आणायचं असेल तर असं थोडंसं घोटभर पाणी प्यायचं आणि मग बसायचं. तर डोळे मिटून घ्यायचे, आपण ध्यानाला सुरुवात करू. शरीर अगदी शिथिल शिथिल करायचंय. विशेषतः खांदे बघायचे शिथिल आहेत ना, पाठकणा सरळ आहे ना हे चेक करायचं. सरळ ठेवायचंय पण शिथिल ठेवायचंय. अंग कुठेही कडक नसलं पाहिजे. डोळे मिटलेले, अगदी अलगद मिटलेले. गळ्यामध्ये काही ताण नाही ना बघायचं, कपाळाच्या ठिकाणी ताण नाही ना हे बघायचं. डोळे पण अगदी कुठलाही ताण डोळ्यावर नाहीये. असा विचार करायचा की एक अतिशय शिथिलतेची लाट डोक्यापासून पायापर्यंत अशी लाट जाते आणि ती लाट आपल्याला शिथिल करते. अगदी शांत 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 वाटतंय. आणि आता जाणीव श्वासावर आणायचे. कुठेही श्वास आपण बदलायचा नाहीये, मॅनिप्युलेट करायचा नाहीये, जसा येतोय तसा फक्त श्वासाकडे बघायचं. ऑब्झर्वेशन, साक्षी भावाने श्वासाकडे बघायचं. आणि ह्या श्वासाला सांगायचं आहे आपण की मला माझ्यात परिवर्तन घडवून आणायचंय, तर आपण मला साथ द्यावी. आणि आपला जर काही प्रॉब्लेम सांगायचा असेल त्या श्वासाला तर जरूर सांगा श्वासाला की हा प्रॉब्लेम आहे. आपल्याला आनंद निर्मिती करायचे, आनंदाची वृद्धी, आपल्या गुणांची वृद्धी करायची. आणि आपले जे काही प्रॉब्लेम्स असतील, आपली दुःख असतील, आपले दुखणी असतील, ते हँडल करण्याची क्षमता आपल्यातली वाढवायची. त्यासाठी श्वासाला नुसतं सांगायचं आहे की मला मदत कर आणि श्वासाकडे बघायचं आहे. श्वास अगदी सहज येतोय जातोय याची जाणीव. श्वास नाकातल्या नाकात जातोय का फुफ्फुसांपर्यंत जातोय का पोटापर्यंत जातोय, नुसतं ऑब्झर्व करायचंय. मुद्दामून काहीही करायचं नाही, जस्ट ऑब्झर्विंग, साक्षी भावाने फक्त बघायचं. आणि आता हे ऑब्झर्व करता करताच आपल्याला लक्षात येईल की ह्या श्वासाची जी स्पंदनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारे हा प्राण आहे तो आपल्या शरीरामध्ये हलतोय. आणि शरीरात काही संवेदना निर्माण होत आहेत, आपोआप होत आहेत त्या निर्माण, आपण काही करत नाही आहोत. शरीरभरचा प्राणाचे कण जेव्हा एकमेकांशी संवाद करतायत तेव्हा शरीरात काही
हालचाल आपल्याला जाणवेल, थ्रॉबिंग ज्याला म्हणतो आपण ते जाणवेल, फिजिकल सेन्सेशन जागे होतील. प्राण आणि शरीर यांचा एकमेकांशी चाललेला हा संवाद आहे. प्राण काहीतरी शरीराला सांगताय, शरीर काहीतरी प्राणाला सांगताय. आपल्याला कळण्याची काही गरज नाहीये, जस्ट ऑब्झर्व. फक्त साक्षी भावाने बघायचंय, त्यांच्या त्यांच्यात काय चर्चा चालली ती चालू दे. आपण प्राणाला सांगितलेलं आहे, श्वासाला सांगितलेलं आहे की आपल्याला काय परिवर्तन घडवून आणायचंय. ते परिवर्तन आपल्यात निश्चित घडणार आहे. कारण श्वास अतिशय प्रेमाने आणि आनंदाने आपल्या शरीराशी बोलूनच काम करणार आहे. आणि हे श्वासाला कार्य करू द्यायचं आहे. अगदी मुळापर्यंत श्वास जाऊ देत. एखाद्या वेळेला काही भावना बाहेर येतील, रडू येईल, कोणाचं डोकं दुखेल, कोणाला रडू येईल, पाणी येईल डोळ्यातून, कुठेतरी गरम होईल, गार होईल. ही सगळी त्या श्वासाची भाषा आहे. तर जे शरीराशी बोलताय श्वास, त्याची भाषा आहे. मनाशी बोलताय, भावनांशी बोलताय, त्याची ती भाषा आहे. आपल्याला नाही कळली तरी चालणार आहे, पण त्यांना त्यांचं बोलू देत. त्या बोलण्यातूनच खूप गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत, मोकळं होणार आहे. त्यांना ती चर्चा करू देत. प्राणशक्ती आहे, तिला संवाद करू द्यात आपल्या शरीराबरोबर, आपल्या भावना कोशाबरोबर, आपल्या विचारांबरोबर. विचार येतील, काहीही आपण हे नको, हे हवंय असं कुठेही काहीही म्हणायचं नाही. आपल्या प्राणाला सोल्युशन माहिती आहे. अलाउ द प्राणा टू वर्क फॉर यू. जस्ट अलाउ द प्राण. फक्त शरीराच्या स्पंदनांकडे, संवेदनांकडे बघायचं आहे. काही भावनेचे आवेग आले तर जस्ट ऑब्झर्व इट. कुठेतरी राग आला, कुठल्या स्मृती जाग्या झाल्या, गिल्टी वाटलं, खूप भीती वाटली, जे काही शरीरात आणि मनात घडेल ते घडू द्यायचंय. ते एखाद्या लहरीप्रमाणे अगदी क्लायमॅक्सला जाईल आणि शांत होईल. त्याला त्याच्या वेगाने शांत होऊ द्यायचंय. त्याला क्लायमॅक्स पर्यंत जाऊ द्यायचंय. आपण श्वास मुद्दामून घेत नाही आहोत, आपण श्वास मुद्दामून सोडत नाही आहोत. पण हा जो श्वास आहे हा खूप काही कार्य करतोय. आता आपल्या पंचकोशांमध्ये तो भ्रमण करतोय आणि आपल्या जे काही प्रॉब्लेमचं मूळ आहे तिथे जाऊन तो काटा तिथून काढायचा आहे आपल्याला. आपल्या दुःखांचं मूळ नष्ट करायचं आहे. आणि आपले जे गुण आहेत, सद्गुण आहेत आपल्यातले, आपल्यातल्या ज्या शक्ती आहेत त्या जाग्या करायचे. आणि हे सायमल्टेनियसली होत आहे. हे सगळं एकत्रितपणे होत आहे. एकीकडे काय नकोय ते त्याचं निर्मूलन होत आहे आणि एकीकडे जे हवंय ते बाहेर पडत आहे, जाग होत आहे. आणि हे सगळं एकत्रितपणे होत आहे, ते होऊ द्यायचं आहे. हा श्वास म्हणजे मरुत आहे, श्वास म्हणजे प्राण आहे, हा श्वास म्हणजेच पवनपुत्र आहे, हा श्वास म्हणजेच सूर्यदेवता आहे, हा श्वास म्हणजेच शिव आहे, हा श्वास म्हणजेच शक्ती आहे. श्वास नुसता येतोय जातोय आणि त्या नुसत्या त्याच्या येण्या जाण्याने खूप काहीतरी शरीरात मनात बदल घडते, क्रांती घडते. आणि अगदी सहज शांतपणे घडते ती क्रांती.
बेमालूम आपल्यात परिवर्तन घडत आहे. आपल्यातला जो आपल्यातल्या ज्या शक्ती आहेत, ह्या जन्मासाठी आपण ज्या शक्ती घेऊन आलेलो आहोत, ज्या निश्चित पडलेल्या आहेत, सुप्त अवस्थेत पडलेल्या आहेत, त्या जाग्या होत आहेत. त्याच्यातलं बळ वाढत त्या शक्तींचं, त्या गुणांचं, सत्व गुणांचं. आणि हे जे काही परिवर्तन आपल्यात घडतंय ते आपल्याला निश्चित कळणार आहे. कायमस्वरूपी आपल्यात बदल घडतायत. आमूलाग्र बदल घडतायत. आपले विकार कमी होत आहेत आणि आपले गुणाची वृद्धी होती, गुणांची वृद्धी होती. हे एकत्रितपणे घडत आहे. आपला जो मार्ग आहे, आपल्या आयुष्याचा जो मार्ग आहे, आत्मोन्नतीचा जो मार्ग आहे, तो मोकळा होतोय आणि अतिशय प्रफुल्लितपणे आपण मार्गक्रमण करतोय आपल्या आत्मोन्नतीकडे. अगदी सहज आनंदाची वृद्धी होते. या श्वासाचे, या प्राणाचे मनापासून धन्यवाद त्यांना द्यायचे आहेत. आपल्याला काही देवी देवतांचं दर्शन झालं तर ते आपल्याशी काही संवाद करतील, किंवा मे बी आपल्याला नुसत्या ध्यानातून, या श्वासातूनच काही आपल्याला संदेश मिळेल. आपल्यासाठी काय योग्य, काय अयोग्य, काय करणं आपण आता करतोय त्या गोष्टी काय कमी करायचे आणि काय करत नाही आहोत त्या वाढवायचे. नीर क्षीर बुद्धी आपली विकसित झालेली आहे आणि आपल्याला काही संदेश मिळतात. मग ते देवतांकडून मिळतील, गुरुजनांकडून मिळतील, किंवा आपल्या श्वासाकडूनच मिळतील. सृष्टीकडून मिळतील आणि आपल्याला ते संदेश कळतायत. आपली वृद्धी आपण कशी करावी, कुठल्या मार्गाने जावं, आपलं बळ कसं वाढवावं, आता हे सगळं कळल्यावर दीर्घ श्वसनाची 3-4 आवर्तनं घ्यायचे. ते सगळे जे कळलेलं आहे, जे सगळं परिवर्तन आहे, ते आपल्या प्रत्येक पेशींमध्ये स्थिरवून ठेवायचं आहे. श्वास अगदी आपला सगळ्या पेशींमध्ये गेला पाहिजे असं लक्षात घ्यायचं. सेटल करायचे ते परिवर्तन जे आहे ते आपल्या शरीरात सेटल करायचे. आपल्या जेनेटिक कोड मध्ये बदल झालेले आहेत. ते दीर्घ श्वसनाने नाभीपर्यंत श्वास घेऊन तिथे सेटल करायचे. आणि तसाच आपला डीएनए पण रिपेअर झालाय. जाणीव पाठकण्यामध्ये, पाठकण्यातून जे प्राण वाहन होत आहे, त्या श्वासातून मनाने तिथे तो सेटल करायचा, त्याला अँकर करायचे. हे जे परिवर्तन घडलंय, मनाने ते सगळं अँकर करायचंय, सेटल करायचंय, बॅलन्स करून टाकायचं, म्हणजे ते स्थिर राहील तिथे. आणि शिवाला, मारुतीला आवाहन करायचंय की हे जे परिवर्तन घडलंय त्याचं रक्षण पण आपण करावं. रामाला आवाहन करा वाटलं तर.
तुमच्या आवडत्या देवतेला आवाहन करा आणि त्यांना सांगा हे जे काही परिवर्तन घडलंय याला स्थिरता येऊ दे. आपण याचं रक्षण करावं. दोन्ही हात एकमेकांवर सोडायचे. हाताची ऊब डोळ्यांना लावायचे. सर्वांगावरून हात फिरवायचा. अतिशय प्रेमाने आनंदाने स्वतःला धन्यवाद द्यायचे की आपण इतकं छान ध्यान केलं. आपण आपल्यात परिवर्तन घडवून आणलाय म्हणून स्वतःच स्वतःचं कौतुक करायचं की आपण हे करू शकलो, आपण हे केलं, आपण एक खूप मोठा पुरुषार्थ गाजवलेला आहे. सावकाश डोळे उघडायचे. थोडस पाणी प्यायचं. कोणी काही साखर किंवा असं काही घेऊन बसलं असेल तर थोडस चिमूटभर साखर वगैरे खाल्लीत तरी चालेल. तर आपलं ध्यान इथे आपण संपवतोय आणि आता आपण थोडस शेअरिंग घेऊयात. आपले अनुभव सांगा किंवा काही प्रश्न असतील तर ते.